आपल्या समाजात एक प्रश्न नेहमी विचारला जातो, मासिक पाळी सुरू असेल तर व्रत करायचं की नाही? वटपौर्णिमा, हरतालिका तीज, मंगळगौरी व्रत यावेळी पूजा थांबते का? आणि जर पूजा केली नाही तर व्रत मोडतं का? काही जण म्हणतात मंडळी पाळीत पूजा करू नये, तर काही जण म्हणतात मनाने पूजा केली तरी चालेल. पण खरं काय आहे? धर्म काय सांगतो? परंपरा काय सांगते? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीने या काळात काय करावं जे योग्य आहे आणि मानसिक शांततेसाठीही योग्य आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची खूप सविस्तर, सोपी आणि सत्य माहिती पाहणार आहोत. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, मासिक पाळी ही कोणतीही अशुद्धता नाही, ती नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. प्रत्येक स्त्रीच्या शरीरात होणारा नियमित बदल आहे. पण काही धार्मिक परंपरांमध्ये या काळात काही नियम पाळले जातात. हे नियम देव रागवतो म्हणून नाही, तर प्राचीन काळातील शारीरिक विश्रांती आणि स्वच्छता अवस्थेचा भाग म्हणून मानलं जातं. त्यामुळे आजही वेगवेगळ्या घरांमध्ये वेगवेगळे नियम दिसतात. धर्मशास्त्र काय सांगतं याविषयी? तर मंडळी, धर्मशास्त्रात एकच ठोस नियम सर्वत्र लागू नाही. म्हणजे असा एकच ठोस नियम की तुम्ही पूजा करू नये किंवा करावी असा नियम कुठेच नाहीये. तर काही परंपरा म्हणतात मंडळी की पूजा थांबवावी, मंदिरात जाऊ नये, देवघर हाताळू नये. तर काही परंपरा असंही म्हणतात की मनाने पूजा करता येते, नामस्मरण करणे हेच सर्वात मोठं पूजन, व्रताचा संकल्प मोडत नाही. पण महत्त्वाची गोष्ट तर धर्मात भाव, श्रद्धा याला सर्वात जास्त महत्त्व आहे. तर मंडळी, आपली वटपौर्णिमा जवळ आली आहे आणि वटपौर्णिमेचं व्रत करायचं असेल आणि आपल्याला जर मासिक पाळी असेल तर वटपौर्णिमेला या स्त्रियांचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते आणि सौभाग्यासाठी प्रार्थना केली जाते. पण जर मासिक पाळी असेल तर काय करायचं? वडाच्या झाडापर्यंत जाणं शक्य नसेल तर घरीच बसून प्रार्थना करा. मंडळी, मनात वडाच्या झाडाची कल्पना करून पूजा करा. वटसावित्रीची व्रतकथा नक्की ऐका किंवा वाचा. दोरा बांधता आला नाही तरी श्रद्धा ठेवणं महत्त्वाचं आहे. मी मनाने हे व्रत पूर्ण करत आहे असा संकल्प करा. आणि मंडळी, महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्रत हे फक्त बाह्यकृती नाही तर अंतःकरणातील श्रद्धा आहे. मंडळी, हरतालिका तीज व्रत हरतालिका तीज हा शिवपार्वतीचा भक्तीचा अत्यंत कठीण उपास आहे. या दिवशी स्त्रिया निर्जला उपास करतात. पण मासिक पाळीत शरीराला विश्रांती आवश्यक आहे. उपवास शारीरिक न करता मनाने करा. शिवपार्वतीचे ध्यान करा. कथा ऐकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढील दिवशी किंवा पुढच्या वर्षी व्रत पूर्ण करण्याचा संकल्प ठेवा. स्वतःला दोष देऊ नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, देव कधीही शरीराच्या अवस्थेवर रागवत नाही, तर भक्तीच्या भावावर प्रसन्न होतो. मंडळी, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की जर तुम्हाला पाळी आलेली आहे आणि हरतालिका व्रत आहे आणि तुम्ही जर उपवास केला, स्वतःला त्रास करून घेतला, तर शिवपार्वती प्रसन्न होत नाहीत, उलट रागावतात. त्याचं कारण असं आहे की देव म्हणत नाहीत माझ्यासाठी तुम्ही उपाशी राहा, असं नसतं. त्यासाठी तुम्ही योग्य ते करायचं आहे. तुम्हाला जमलं तर उपास करा, नसल जमत तर करू नका. तर मंडळी, तिसरं म्हणजे मंगळगौरी व्रत असतं. पहा, मंगळगौरी व्रत हे सौभाग्य, पतीचे आरोग्य आणि घरातील सुखासाठी केलं जातं. मासिक पाळीत काय करायचं? तर देवी गौरीचे ध्यान करा, मनात दिवा लावून प्रार्थना करा, कथा ऐका, पुढच्या मंगळवारी पूजा पूर्ण करण्याचा संकल्प करा. हे व्रत थांबत नाही, फक्त पुढे ढकललं जातं. तर मंडळी, काय टाळायचंय? तर काही घरामध्ये खालील म्हणजे मी तुम्हाला जे नियम सांगणार आहेत ते पाळले जातात. ते म्हणजे देवघरात प्रवेश न करणे, मूर्तीला स्पर्श करायचा नाही, पूजा साहित्य हातामध्ये घ्यायचं नाही, हात लावायचा नाही किंवा नैवेद्य बनवायचे नाहीत. पण लक्षात ठेवा, हे सर्व नियम सर्वत्र एकसारखे नाहीत. प्रत्येक घर, प्रत्येक परंपरा वेगवेगळी आहे. घरी खरी भक्ती काय आहे? तर देवाला बाह्य सजावट नाही, तर अंतःकरणातील श्रद्धा खूप प्रिय आहे. शरीर थांबले तरी मनाची भक्ती सुरू राहते. व्रत मोडत नाही, फक्त थोडं पुढे जातं. देवाला भावना महत्त्वाची आहे, शारीरिक क्रिया नाही. म्हणूनच मी पूजा करू शकले नाही यापेक्षा मी श्रद्धा सोडली नाही हे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही गोंधळात असाल तर हा एक सोपा मार्ग ठेवा, तो म्हणजे देवाचे नाव घ्या, मनात प्रार्थना करा, व्रताचा संकल्प ठेवा, कथा ऐका किंवा वाचा, पुढच्या योग्य दिवशी पूजा पूर्ण करा. स्वतःला दोष देऊ नका. मंडळी, मासिक पाळी ही निसर्गाची प्रक्रिया आहे आणि व्रत उपास ही श्रद्धेची वाट आहे.
या दोन्ही गोष्टींमध्ये संघर्ष नाही तर समजूत, संतुलन आणि श्रद्धा आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच धार्मिक व्रताची खरी आणि सखोल माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुम्हाला नक्की कोणती अडचण आहे किंवा होती मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.